तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक आहे 18 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान आणि राज्यात आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज 18 तारीख आणि आज सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे. आतापर्यंत या 3 दिवसामध्ये जो पाऊस पडला नाही, इतका पाऊस आज जो आहे आज पडणार आहे. आज काही दुपारच्या दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी होईल. तर काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला आजच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. तर आता जाणून घेऊया नेमकी आज अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या मंडळामध्ये होणार आहे याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो आज दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे जामखेडच्या परिसरामध्ये अतिवृष्टी होईल. आज दुपारच्या दरम्यान जामखेडचा जो चौसाला आणि या परिसरामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये अमळनेर या भागामध्ये सुद्धा जे आपला पाटोदा आणि जामखेड या भागामध्ये आपल्याला जे आहे आज अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जे आहे आज दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच जे आहे लातूरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे लातूरचा मधील लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिवृष्टीसारखा निलंगा, औसा या परिसरामध्ये आणि उदगीर आणि देगलूर आणि मुखेड या परिसरामध्ये अतिवृष्टी होणार आहे आज दुपारच्या दरम्यान. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी सतर्क राहावे. तसेच जे आहे नाशिकच्या परिसरातील जे नाशिकचा जो पलीकड साईडचा जो परिसर आहे त्यामध्ये जोहार, वाडा, शहापूर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळेल. ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई तसेच जे आहे खोपली, कामशेत, पेण, अलिबाग. तर आज रात्रीच्या दरम्यान जी अतिवृष्टी होणार आहे ती मुंबईच्या परिसरामध्ये राहील आणि इगतपुरी, जुन्नर तसेच जे आहे घारगाव, राजूर, संगमनेर आणि राहुरी, घोडेगावपर्यंत आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपण जे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आणि इतर भागामध्ये जसं की बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सगळीकडे आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान. तसेच संपूर्ण खानदेशमध्ये सुद्धा पाऊस राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे राहील. आणि जसं की आज सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. कोकणपट्टीमध्ये सुद्धा पाऊस राहील. जसं की आपण आता सांगितलं होतं की राज्यामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि आज सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी राहणार आहे. आज सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी होईल आणि काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद.